पारंपरिक पद्धतीने सुगंधित, चविष्ट, दाणेदार, रवाळ असं साजूक तूप अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने आज आपण बघणार आहोत. यासाठी मी 8 दिवसाची साठवून ठेवलेली साय एका मोठ्या आणि पसरट भांड्यामध्ये घेतलेली आहे. ही साय आपण फ्रीजमध्ये ठेवलेली होती. जेव्हाही आपण यापासून लोणी तयार करून घेणार आहोत तेव्हा ती फ्रीजमधनं किमान 8 ते 10 तास बाहेर काढून ठेवायची आहे. त्यानंतरच आपण याचं लोणी तयार करून घेऊया. जेवढी आपण साय घेतली आहे त्याच्या दुपटीने पाणी घेतलेलं आहे. पाणी वापरताना इथे थंडगार पाणी वापरायचं आहे. साय आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून याचं ताक बनेल या पद्धतीने घुसळून घ्यायचं आहे. जेव्हाही आपण ही साय वरती 8 ते 10 तासांसाठी ठेवतो त्यानंतर जेव्हा आपण ही प्रोसेस करतो तर लोणी अगदी 5 मिनिटात अलगद असं तयार होतं आणि ताक आणि लोणी लगेचच वेगळं होतं. बघू शकता मी फक्त 5 मिनिटं रईच्या साह्याने हे ताक हलवून घेतलेलं होतं. ताक आणि लोणी लगेचच वेगळं होतं. लोणी अलगद वरती आलेलं आहे. हे लोणी आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. येथे रईला जे लागलेलं लोणी आहे ते सर्वात प्रथम काढून घेऊया. बऱ्याच वेळेस असं होतं जेव्हा आपण मिक्सरचा वापर न करता या पद्धतीने लोणी तयार करतो तर ही स्टेप खूप जास्त वेळ घेते आणि ही टाळण्यासाठी बऱ्याच ताई मिक्सरचा वापर करतात. पण मिक्सरमध्ये जे आपण साजूक तूप तयार करून घेतो तो मेणासारखा चिकट तयार होतो. शिवाय त्याची चव देखील छान लागत नाही. या पद्धतीने पारंपरिक पद्धतीचा वापर केला तर तयार होणारं जे तूप आहे ते चवदार, दाणेदार आणि रवाळ असं तयार होतं. शिवाय चवीला देखील छान लागतं. तयार झालेलं जे लोणी आहे ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये धुण्यासाठी मोकळं पाणी वापरायचं आहे. लोणी आपण किमान 3 ते 4 पाण्यांमध्ये व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. यामुळे लोण्याला घाण वास लागत नाही, वास येत नाही. साजूक तुपामध्ये देखील त्याचा वास येत नाही. लोणी धुताना पाणी पूर्ण निथळ निघेल तोपर्यंत आपण हे लोणी धुवून घेतलेलं आहे. येथे मी 4 वेळेस लोणी धुवून घेतलं आहे. शेवटचं जे मी पाणी घातलं आहे ते व्यवस्थित नितळ असं आहे म्हणून आता इथे लोणी धुणं स्टॉप करायचं आहे. या पद्धतीने स्वच्छ करून घेतलेलं जे लोणी आहे यामध्ये बेरीसुद्धा कमी निघते, वास देखील येत नाही आणि लोणीचं जे टिकण्याचं प्रमाण आहे ते जास्त काळापर्यंत राहतं. स्वच्छ नितळ असं पाणी निघतंय. हे लोणी आता आपण साईडला काढून घेऊया. ज्याही भांड्यामध्ये लोणी तापवणार आहोत ते भांडं घेऊन आता पाणी वेगळं करून लोणी पूर्ण काढून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे साजूक तूप तयार करून घेता येतं. इथे तुम्ही लाकडी रई जर वापरली तर अतिशय उत्तम, कारण की त्या लाकडी रईने हे लोणी छान असं तयार होतं. शिवाय ती आपली पारंपरिक पद्धत देखील आहे. यानंतर मी येथे लोणी कढवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे. कढई घेताना तुम्ही ती छान जाड बुडाची घ्या, म्हणजे लोणी जेव्हाही आपण कढवू तेव्हा ते लागणार नाही, जळणार नाही. या पद्धतीने पाण्यातील सर्व लोणी व्यवस्थित पाणी निथरेल असं मी काढून घेतलेलं आहे. लोणी आपण जेव्हा कढईमध्ये काढलं तर ते अर्धा तास सेट होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपण त्याला कढून घेऊ. लगेचच लोणी कढवायला घेतलं की ते फसफसतं आणि ते उतू देखील जातं. म्हणून अर्धा तास सेट झाला की त्यात थोडा फेस कमी येतो आणि ते उफनत देखील नाही. या पद्धतीने सुरुवातीला मोठ्या गॅसवर हे लोणी आपण वितळून घेऊया. सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी देखील चालेल. छान एक उकळी आली आणि जसं या लोण्यापासनं तूप निघायला लागलं की तेव्हा गॅस मात्र कमी करायचा आहे. म्हणजेच जे तूप आहे ते उडून बाहेर पडणार नाही. येथे लोण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि या स्टेजला लोण्यातील तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. येथे गॅस कमी करायचा आहे म्हणजे लोणी करपणार देखील नाही, त्याला लालसर असा रंग देखील येणार नाही आणि जळण्याचा वास देखील त्या लोण्याला लागणार नाही. या पद्धतीने चमच्याच्या साह्याने
सतत आपण हे लोणी तूप निघेपर्यंत ढवळून घेतलेलं आहे. यामुळे कढईला खाली बेरी चिटकत नाही. बऱ्याच वेळेस ते न हलवल्यामुळे खाली कढईला बेरी लागते आणि तूप आपलं व्यवस्थित कढल्या जात नाही. येथे बऱ्यापैकी लोण्यामधनं तूप रिलीज झालेलं आहे. आता ही जी बेरी आहे ती हलकीशी गुलाबी होईल किंवा लालसर होईल इथपर्यंत आपण तापू दिलेलं आहे. या स्टेजला मी येथे पाण्याचा शिडका दिलेला आहे. यामुळे लोण्याचं जे तापमान आहे ते देखील मेंटेन राहतं आणि रवाळ असं हे मिश्रण आपलं लोण्यामध्ये तयार होतं. यानंतर येथे या स्टेजला आपण 2 नागिलीची पानं घातलेली आहे. याला विड्याची पाने देखील म्हणतात. ही घातल्यामुळे तुपाला छान चव येते, शिवाय तूप टिकायला देखील मदत होते. ही नागिलीची पानं घातल्यामुळे तुपाला छान स्वादिष्ट असा टेस्ट येतो, शिवाय त्याला बुरी देखील लागत नाही किंवा बुरशी देखील लागत नाही. आता इथे गॅस बंद करून टाकायचा आहे. तूप संपूर्ण थंड झालं की एका काचेच्या बरणीमध्ये आपण ते काढून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं, शिवाय पारंपरिक पद्धतीने आज आपण साजूक तूप बघितलेलं आहे. अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.